लाडक्या बहिणी आज प्रचंड खुश. डिसेंबरचा हप्ता खात्यात जमा झालाच होता की लगेच जानेवारीचा हप्ता देखील सुरू करण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊंच्या लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आलीये. लाडक्या बहिणींचे लाडके देवाभाऊ ज्यांनी डिसेंबरचा हप्ता झाल्यावर लगेच जानेवारीचा हप्ता सुरू करून टाकला. बँकांना अर्जंट आदेश दिले. 12 जिल्ह्यात आज पैसे येणार आहे, ज्याची यादी देखील जाहीर. कोणत्याही क्षणी जानेवारीचा हप्ता पडल्याचा मेसेज येणार, पण त्याबरोबर आणखी 3 योजनांचे 3 मेसेज देखील येणार. आज बहिणींना 1500 रुपये जमा झाल्याचा एक मेसेज, लगेच 830 रुपये जमा झाल्याचा, लगेच 1000 रुपये जमा झाल्याचा मेसेज येईल. पण सगळ्यात मोठी आनंदाची बातमी, चौथा मेसेज 10,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज येईल. ज्या बहिणींकडे आधार कार्ड आहे त्यांना आता 10,000 रुपये देण्याचं ठरलेलं आहे. आणि जर पोस्टात खातं असेल तर तुमच्या मोबाईलवर 2 मिनिटात 15,000 जमा झाल्याचा मेसेज आता येणार आहे. बहिणींना आधार कार्डवर 10,000 रुपये मिळणारी एक योजना सुरू झालेली आहे. आणि ज्या बहिणींचं पोस्टात खातं आहे त्यांना 10,000 अधिक 15,000 देखील आता मिळणार आहे. तुम्हाला जर विश्वास बसत नसेल तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत रहा. 30 सेकंदात मोबाईलवर एक फॉर्म भरून तुम्हाला आता पैसे मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेचा 18वा हप्ता अर्जंटमध्ये संपला आणि लगेच 19वा हप्ता अर्जंट सुरू करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्याबरोबर राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील बहिणींना एक वचन दिलेलं आहे. ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत, पात्र लाडक्या बहिणींची योजना कायम अशीच सुरू राहणार, कुठेही खंड पडणार नाही, असं एकनाथ शिंदे यांनी वचन दिलंय. कारण की आता लाडकी बहीण योजनेचा 18वा हप्ता संपला, 19वा हप्ता सुरू झालाय. आता ज्या महिलांकडे आधार कार्ड आहे त्यांना 10,000 रुपये लगेच मिळणार आहे. पोस्टात खाते असणाऱ्या महिलांसाठी तर मोठी खुशखबर, 15,000 रुपये आता मिळणार आहे. मोबाईलवर एक छोटासा फॉर्म कसा भरायचा, ज्याची माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल. केंद्र शासनाची 10,000 रुपये मिळणारी एक योजना आहे, पण त्याआधी 2 अशा योजना आहेत ज्या राज्य सरकारने पूर्वीच सुरू केल्या होत्या, पण महिलांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि ज्यामुळे आता महिलांना 830 आणि 1000 रुपये असे 1830 रुपये तब्बल त्या ठिकाणी मिळणार आहे. अर्जंटमध्ये तुम्ही जर माहिती समजून घेतली तर 12 तासाच्या आत हे देखील योजनांचे पैसे तुम्हाला आता मिळणार आहे. आधार कार्डवरचे 10,000 रुपये कसे मिळवायचे याची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी आपण सांगणार आहोत. आज महिलांसाठी 4 मोठ्या खुशखबर आहेत, पण एक वाईट बातमी देखील आहे. तर त्या वाईट बातमीने आपण व्हिडिओला सुरुवात करतोय आणि लगेच जानेवारीचा हप्ता कोणत्या 12 जिल्ह्यात 10,000 रुपये आधार कार्डवर कसे मिळवायचे, 830 आणि 1000 रुपये कोणत्या 2 योजनांचे आहे, 12 तासात ते कसे पैसे मिळवायचे, हे सगळी माहिती सांगणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाची अतिशय वाईट बातमी अशी आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडक्या बहिणींना सरकारी ऑफिसमधून फोन आले. असं सांगितलं गेलं की आम्ही सरकारी ऑफिसमधून बोलतोय, तुम्हाला शिलाई मशीन मिळणार, तुम्हाला पिठाची गिरणी मिळणार, तुमचा सोलार शेगडी मिळणार, सगळं आलेलं आहे आमच्या ऑफिसमध्ये. मी ऑफिसमधून बोलतोय, सरकारी ऑफिसमधून, माझं नाव असं असं आहे. आणि त्या महिलांना फोन केले, त्यांच्या पतींना केले, त्यांच्या भावांना केले, म्हणजे ज्यांचे नंबर योजनेत जोडले आहेत त्यांना केले. आणि अक्षरशः त्या महिलांकडून 1500, काही महिलांकडून 1600, काही महिलांकडून 2000 रुपये उकळले गेले. त्यांना सांगण्यात आलं, त्यांना फोटोही पाठवले की तुमची शिलाई मशीन पहा इथं जमा झाली, तुमची पिठाची गिरणी इथं आलीये, फक्त तुम्ही वाहतुकीचा खर्च द्या, वाहतुकीचा खर्च द्या, तुमची जी मशिनरी आहे ती तुमच्या घरी पोहोचविण्यात येईल. तर लक्षात घ्या, महिलांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलीस असं म्हणाले की कोणताही सरकारी अधिकारी तुम्हाला तुमच्या योजनेबाबत फोन करत नाही. पहिली गोष्ट इथे क्लिअर करा. आणि लगेच 10,000 रुपये कसे आधार कार्डवर मिळवायचे, 830 आणि 1000 रुपये कोणत्या 2 योजनांचे आहे आणि जानेवारीचा हप्ता कोणत्या 12 जिल्ह्यात चालू झालाय, लक्षपूर्वक ऐका. पण त्याआधी पोलिसांनी असं सांगितलेलं आहे की ते असं म्हणाले की कोणत्याही योजनेसंदर्भात असे फोन आले तर त्याला उत्तर देऊ नका. कुठल्याही बँक खात्याच्या संदर्भात कोणत्या बँकेतून फोन आला तर त्यालाही उत्तर देऊ नका. कुठलाही मेसेज आला तर त्या लिंकवर क्लिक करू नका. तर ही माहिती पोलिसांनी दिलेली आहे. जे पैसे सरकारमार्फत महिलांना दिले जातात किंवा कोणत्याही योजनेचे दिले जातात तर ते डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर माध्यमातून दिले जातात. म्हणजे ज्या लाभार्थ्याचा आधार कार्ड ज्या बँक खात्यात जोडलेला आहे त्या खात्यात ते पैसे दिले जातात. त्यामुळे कुठल्याही मध्यस्थी त्यात नसतो. तर ही निकषून काळजी घ्या, कुठल्याही फोनला उत्तर देऊ नका. आता मोठी आनंदाची बातमी, आता महिलांना 12 जिल्ह्यात जानेवारीचा हप्ता सुरू. 830 आणि 1000 रुपयाचे 2 मेसेज आणि आधार कार्ड असेल तर 10,000 रुपये कसे मिळणार याची माहिती समजून घ्या.
जानेवारीचा हप्ता अर्जंटमध्ये सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत. डिसेंबरचा हप्ता ज्यांना मिळाला नाही त्यांनी आता अकाउंट चेक करा, कारण की 2,46,00,000 महिलांच्या खात्यामध्ये पैसे मिळालेत असं स्वतः अदिती तटकरे मॅडम म्हणालेले आहेत, ज्यामुळे आत्तापर्यंत तुम्हाला हप्ता येणं क्रमप्राप्त होतं. आता दुसरी गोष्ट, जानेवारीचा हप्ता कोणत्या 12 जिल्ह्यात येणार त्याची यादी मी पुढे सांगणार आहेच. पण 830 रुपये बघा, हे 830 रुपये सरकारकडे पडलेले आहेत. ते तुम्हाला द्यायला सरकार तयार आहे. पण तुमची एक अडचण आहे, तुम्ही एक काम केलेलं नाही, त्याच्यामुळे ते पैसे आलेले नाहीत. पहा, मागच्या वर्षी असंख्य महिलांना दिवाळीच्या वेळेस 830 रुपये आले होते. तुम्हाला आले नसतील तर कमेंट करा, कारण की तुमचं एक काम राहिलेलं आहे. कारण हे पैसे 12 तासात खात्यात येतात. ज्यासाठी तुम्हाला काय करायचंय, या योजनेचं नाव आहे बघा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, जिच्या अंतर्गत 830 येतात. आणि 10,000 रुपयाची केंद्राची योजना आहे की जी आधार कार्ड असले तरी पैसे येतात. फक्त एक छोटंसं काम करायचंय बँकेचं. पण 830 साठी काय करायचं, लक्षपूर्वक ऐका. तर ही योजना आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. या योजनेअंतर्गत ज्या महिलांच्या नावे, ज्या महिलांच्या घरामध्ये गॅस सिलेंडर आहे कुठल्या तरी कंपनीचा, त्यांनी काय करायचं, पुरुषाच्या नावावरचा जो गॅस सिलेंडर आहे तर तो महिलेच्या नावे ट्रान्सफर करून घ्यायचा. म्हणजे कोणती महिला जी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला आहे तर तिच्या नावे तो गॅस सिलेंडर ट्रान्सफर करून घ्यायचा आहे. आणि तो ट्रान्सफर केला की लगेच हे पैसे येतात. तर त्यामुळे अर्जंटमध्ये तुम्ही काय करा की तुमचा जो गॅसचा डीलर आहे तर त्या डीलरकडे जा. त्यांना नाव सांगा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचं, ज्यासाठी आम्हाला पुरुषाच्या नावावरून गॅस महिलेच्या नावे ट्रान्सफर करायचा आहे. तर लक्षात घ्या, 830, 830, 830 असे वर्षात 3 वेळा पैसे येणार. म्हणजे 2,500 रुपयाचा विषय आहे. त्यामुळे अर्जंट करा, कारण की हे पैसे 12 तासात तुमच्या खात्यात येतात. काय करायचं यासाठी, एकदा हस्तांतरणासाठी जे आहे अर्ज द्यायचा. हस्तांतरण एकदा झालं म्हणजे ते खातं ट्रान्सफर झालं महिलेच्या नावे की पुढे एक काम करायचं की तुमचा गॅस कलेक्शन जे गॅस सिलेंडर आहे तर ते मोबाईलवरनं बुक करून घ्यायचं. आता हे बुकिंग करून घ्या आणि बुक केल्यानंतर तो गॅस सिलेंडर घरी घेऊन यायचा. आणि गॅस सिलेंडर एकदा घरी घेऊन आले की मग काय होतं, डीलरकडनं ज्या तेल कंपन्या आहेत त्यांना तुमचं नाव जातं आणि तेल कंपन्यांकडनं महाराष्ट्राचा जो अन्न पुरवठा विभाग आहे तिकडे नाव जातं आणि तिथून तुम्हाला हे पैसे अर्जंटमध्ये दिले जातात. त्यामुळे लगेच हे काम करा. 830 रुपयाचा मेसेज तुम्हाला लगेच येणार आहे. दुसरे आहेत 1,000 रुपये आणि 10,000 रुपये. लक्षात घ्या, 10,000 रुपये आधार कार्डवर मिळणार आहे. आणि 8वा हप्ता कोणत्या 12 जिल्ह्यात मिळणार आहे याची यादी शेवटी आहे, त्यामुळे व्हिडिओ बंद करू नका. 1,000 रुपये अशा महिलांना की ज्यांच्या नावी शेत जमीन आहे. ज्या महिला शेतकरी आहे त्यांच्यासाठी आहेत शेतकरी महिलांसाठी PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये प्रतिवर्ष मिळतात. म्हणजे दोन्ही योजनांचे मिळून 6 + 6 12,000, म्हणजे प्रति महिना 1,000 रुपये त्या ठिकाणी येतात. तर याचा हप्ता जो आहे दर 3 महिन्याला वितरित केला जातो, 2-2 हजार रुपयाच्या टप्प्यात. तर हे 4,000 रुपये तुम्हाला मिळू शकतात. फक्त तुम्ही PM किसान आणि नमो शेतकरीचा फॉर्म भरलाय का? भरला असेल तर कमेंट करा आणि नसेल भरला तर काय करायचं, तुमच्या नावावर शेती असेल तर नक्की कमेंट करा. तुम्हाला याची माहिती आम्ही इथून पुढे देणार आहोत. आता हा झाला प्रश्न 1,000 रुपयांचा. आता पुढचा मेसेज येईल 10,000 रुपयांचा. तर तो आधार कार्डच्या संदर्भातील एक केंद्र सरकारची योजना आहे. तुमचा कोणत्याही बँकेचं खातं असेल तर त्या बँक खात्यात हे 10,000 रुपये तुम्हाला मिळत असतात. आता हे कशा पद्धतीने मिळतील, आता लक्षपूर्वक ऐका. जी एक योजना आहे बघा, जनधन योजना. जनधन योजना ही चालू केली होती पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी. तर या योजनेअंतर्गत तुम्हाला ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी जनधन खात्यासाठी दिली जाते. आता त्यासाठी काय करायचं बघा, आता लक्षपूर्वक ऐका. त्यासाठी काय करायचंय की तुम्ही काय करा, तुमचा एक अर्ज घ्या, एक कागद घ्या, एक आधार कार्ड आणि तुमचं बँक खातं पुस्तक घेऊन बँकेमध्ये जा. बँकेमध्ये जाऊन अधिकाऱ्यांना विचारा की हे तुमचं खातं जनधन आहे की साधं खातं आहे. जर ते खातं जनधन असेल तर त्यांना विचारा ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीमध्ये 10,000 रुपये आम्हाला पाहिजे आहेत. आणि जर तुमचं ते खातं जनधन नसेल तर तुम्ही एक अर्ज करून ते खातं जनधनमध्ये ट्रान्सफर करा. ते खातं एकदा जनधनमध्ये ट्रान्सफर केलं की तुम्हाला नुसते 10,000 नाहीत तर तुम्हाला 4 फायदे मिळतात. पहिला फायदा, तुम्हाला अपघात विमा मिळतो. तुम्हाला मोफत ATM कार्ड, मोफत चेकबुक त्या ठिकाणी मिळतं. कुठलाही बॅलन्स त्याच्यामध्ये मेंटेन ठेवण्याची गरज नसते. अशा 4 ते 5 सुविधा मिळतात. अटल पेन्शन योजनेचा देखील तुम्ही लाभ याच्यामधनं घेऊ शकता.
तर अशा प्रकारे अशा 2-4 योजनांचा लाभ तुम्ही या जनधन खात्याअंतर्गत घेऊ शकता. त्यामुळे जनधन खातं नक्कीच ट्रान्सफर करून घ्या. आणि हे जे 10,000 रुपये आहे, हा ओव्हरड्राफ्ट किंवा छोटंसं कर्ज तुम्हाला सरकारच्या माध्यमातून मिळत असतं, ज्यासाठी व्याजदर अतिशय कमी असतो. आणि हे पैसे तुम्ही फार वेळ ठेवू शकता, पण हे पैसे वापस द्यावे लागतात, ही गोष्ट एकदा लक्षात घ्या. आणि ही देखील ओव्हरड्राफ्टची फॅसिलिटी आहे जनधन खात्यावर. तर त्याविषयी तुम्हाला अजून माहिती लागली तर कमेंट करा. आम्ही त्यावर अजूनही एक स्पेशल व्हिडिओ त्यावर घेऊन येऊ शकतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट, जानेवारीचा हप्ता देखील आता अर्जंटमध्ये सुरू होणार आहे. आता उशीर होणार नाही. जानेवारीचा हप्ता देखील तुम्हाला अर्जंट देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. सगळ्यात आधी 6 विभागातले 1-1, 2-2 जिल्हे घेतले जातील आणि जो हप्ता आहे तर तो आपल्याला येणाऱ्या काळात लवकर पाहायला मिळू शकतो. आता उशीर होणार नाही. डिसेंबरच्या हप्त्याला फार उशीर झाला होता. इतका उशीर आता बिलकुल होणार नाही. त्यामुळे काळजी करू नका, तुम्हाला पैसे त्या ठिकाणी येणार आहेत. डिसेंबरचा हप्ता तुम्हाला किती मिळाला, आतापर्यंत किती पैसे मिळाले, कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण की आता अपडेट पटापट येणार आहेत आणि त्या अपडेट तुम्हाला वेळेआधी जाणून घेणं गरजेचं आहे. अन्यथा तुमचा हप्ता मिस होऊ शकतो. त्यामुळे कमेंट करत रहा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पाहत रहा. धन्यवाद.